नमस्कार, मी विजया वामन. आपला आवाजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपला आवाज आपला आरोग्य या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण बोलणार आहोत कर्करोगाबद्दल, अर्थात कॅन्सरबद्दल. कॅन्सर म्हटलं की भीती वाटते. कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ब्लड कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे, अदर बऱ्याच प्रकारचा कॅन्सर आहे. पण आज आपण अशा व्यक्तीसोबत बोलणार आहोत ज्यांची 10 ते 12 वर्षांपासून ब्लड कॅन्सरमध्ये प्रॅक्टिस आहे. ते आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्वेता लुंकड. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. गेल्या 12 वर्षांपासून तुम्ही कर्करोगाशी रिलेटेड अभ्यास करत आहात. अनेक पेशंट तुम्ही हाताळलेले आहात. कर्करोगाबद्दलची व्याख्या काय आहे आणि लोकांच्या मनात भीती इतकी का आहे? कर्करोग म्हणजे काय? तर कर्करोग म्हणजे कुठलं पण शरीरात सेल्स असते ते जितकं पाहिजे त्याच्याहून जास्त झाले तर ते कर्करोग होऊ शकतो. तर जर ब्रेस्टचे सेल्स वाढले तर ते लंप बनतो आणि ब्रेस्टचं कॅन्सर बनतो. तसंच जर लंग्सचे सेल्स वाढले आणि त्याचं लंप झालं तर ते लंग्स कॅन्सर. तसंच जर रक्ताचे सेल, रक्ताचे 3 कण असते, हिमोग्लोबिन, WBC आणि प्लेटलेट. जर हे सेल्स जितकं पाहिजे ते प्रमाणाहून जास्त झाले आणि हे प्रमाणावर जर शरीराचं कंट्रोल नाही तर हे रक्ताचं कॅन्सर असते. आता हे कॅन्सर असं वाटते की रक्ताचं कॅन्सर, ब्लड कॅन्सर म्हणजे एक एंटिटी, असं नसते. रक्ताचे कॅन्सर नॉर्मली 20, 25, 100 प्रकारचे असते. तर ते कुठलं प्रकारचे आहे त्याच्यावर पुढचं ट्रीटमेंट असते. ओके, म्हणजे ब्लड कॅन्सरमध्ये पण वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. कोणत्या स्टेजला गेल्यानंतर माणसानं खरं घाबरलं पाहिजे? म्हणजे ब्लड कॅन्सर हा सामान्य आहे की भीती वाटणारा आहे, त्यामुळे जेणेकरून लोक घाबरतात, तर तो किती सामान्य आहे की नाही? पहिलं तर किती लोकांना होऊ शकतो? तर लाखपैकी 3-4 लोकांना हा कॅन्सर होऊ शकतो. तर आता इंडियाची पॉप्युलेशन इतकी आहे की लाखपैकी जर 4 म्हणले तरी पण करोडमध्ये कमीत कमी 300-400 असणार आहे. आणि देशची जे 100 करोड आणि त्याच्यावरची आबादी आहे त्याच्यामध्ये किती रक्ताच्या कॅन्सरचे पेशंट असणार आहे ते तुम्ही मोजू शकतात. दुसरं असते की ते किती घाबरणदायक आहे. बरोबर. तर आता रक्ताचे कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे असते. तर कुठलं कॅन्सर जे असते ते एकदम सोपं असते, ते एकदम हळूहळू वाढणारे कॅन्सर असते. त्याला आपण क्रोनिक म्हणतात. क्रोनिक म्हणजे हळूहळू वाढणारे, शरीराला न त्रास देणारे, आणि जर एकदमच पसरले तरच ते त्रास देणार आणि तरच त्याच्यावर गोळी घ्यावं लागतं. आणि दुसरं प्रकार असते अक्यूट मायलॉइड ल्युकेमिया, अक्यूट लिम्फॉइड ल्युकेमिया. हे कठीण प्रकाराचे रक्ताचे कॅन्सर असते. त्याच्यामध्ये 1 दिवस का 1 तास पण तुम्ही घालू शकत नाही. पटपट इन्व्हेस्टिगेशन करून पटपट ट्रीटमेंट करावं लागतं. जर आपण 2 दिवस पण लेट केलं, उशीर केलं तर माणूस वाचणार नाही. हे इतकं कठीण प्रकाराचे कॅन्सर असते. जसं तुम्ही सांगितलं की माणूस वाचणार नाही, म्हणजे या स्टेजपर्यंत ब्लड कॅन्सर होऊ शकतो किंवा त्याची लक्षणं. मग ब्लड कॅन्सरची लक्षणं काय आहेत? आणि अजून एक गोष्ट मी आपल्या आवाजच्या प्रेक्षकांना आवर्जून सांगेल की कॅन्सर म्हटल्यानंतर तुम्ही पुण्याकडे धाव घेतात, पण पुण्यामध्ये सुद्धा असे कोणते हॉस्पिटल्स आहेत ज्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्याला योग्य उपचार पद्धती मिळू शकते? तर हे सर्च केल्यानंतर आम्हाला लक्ष कॅन्सर हॉस्पिटल आणि अविनाश कॅन्सर क्लिनिक हे हॉस्पिटल भेटलेलं आहे आणि त्याचे डायरेक्टर जे आहे डॉक्टर श्वेता यांच्याशी आपण बोलत आहोत. त्यामुळे जे काही तुमचे प्रश्न असणार आहेत ते प्रश्न जे आहेत ते तुम्हाला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये खाली कळवायचे आहेत, जेणेकरून तेच प्रश्न घेऊन आपण डॉक्टर श्वेता यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, लक्षणं काय आहेत? म्हणजे जो माझा पहिला प्रश्न होता. तर जसं आपण म्हणले की रक्ताचे 3 कण असते. पहिलं कण असते रेड ब्लड सेल्स. तर जे लाल रक्तकण असते त्याचं काम असते शरीरात ऑक्सिजन पोहोचवणं. तर ते नसेल, कॅन्सरमुळे जर ते जास्त कमी झालेलं असेल तर थकवा असणार आहे, काम करू शकणार नाही, धडधड वाटणार, पायाला सूज येणार, पूर्ण शरीर सफेद पडणार. दुसरं असते सफेद रक्तकण. सफेद रक्तकण जे असते ते शरीराला इम्युनिटी देते, शरीराची रोगप्रतिकार शक्ती असते. जर ते काम करत नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकतो. निमोनिया होऊ शकतो, पोटाचे इन्फेक्शन होऊ शकतो. आणि जसं आपण सगळं कोविडमध्ये ऐकलं, म्युकॉर इन्फेक्शन, एकदम अतिशय भयानक इन्फेक्शन. लोकांनी 1.5, 2, 5 लाख खर्च केले तरी पण कोणाचे डोळे गेले, कोणाचं फुफ्फुसाचे इन्फेक्शन झाले. तर हे प्रकारचे जे कठीण इन्फेक्शन असतात ते प्रकारचे इन्फेक्शन नॉर्मली कोविडच्या आधी पण हे प्रकारच्या रक्ताच्या कॅन्सरच्या पेशंटला होतात. तिसरं असते शरीराचं रक्तकण प्लेटलेट. प्लेटलेटचं काम असते ब्लिडिंग थांबवणं.
जर हे रक्ताचं कॅन्सरमुळे ब्लिडिंग कमी, प्लेटलेट कमी झालं तर ब्लिडिंग होऊ शकतो. आता हे ब्लिडिंग जर दिमागामध्ये झाली किंवा हे ब्लिडिंग जर पोटामध्ये झाली तर हे जीवाला धोकादायक होऊ शकतो. पेशंटला लकवा होऊ शकतो, पेशंटला बोलण्याची प्रॉब्लेम होऊ शकते. कुठे ब्लिडिंग झाली त्याच्यावर आहे. तिसरं लक्षण हे असते की कॅन्सरमुळे ताप येऊ शकते, वजन कमी होऊ शकतो, जेवण जात नाही असं होऊ शकतो. कोणाला जास्त काय त्रास होत नाही, फक्त घाम सुटतो. रात्री इतकं प्रचंड घाम सुटतो की पूर्ण पिलो भिजून जातो. तर हे सगळं लक्षण असते. आणि कधी कधी जे आपण म्हणले जसं की 2 प्रकारचे असते, अक्यूट आणि क्रोनिक. तर क्रोनिक कॅन्सर तर कधी कधी नॉर्मल आपण फक्त रुटीन ब्लड टेस्ट केली आणि त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन वाढलेलं होतं किंवा त्याच्यामध्ये पेशी वाढलेले होते किंवा प्लेटलेट वाढले होते, तसं पण माहिती पडू शकतो. तर नॉर्मली जे रक्ताचे कॅन्सर आहे, जे क्रोनिक कॅन्सर्स आहे, ते रुटीन इन्व्हेस्टिगेशनमध्ये माहिती पडतात. किंवा कोणी जेवण कमी जात आहे, पोटाला हात लावलं, पोट एकदम कडक कडक वाटत आहे, मग सोनोग्राफी केली आणि मग माहिती पडलं की पांथरीवर सूज आहे, तर हे असं माहिती पडतात. आणि जे अक्यूट कॅन्सर्स आहे, जसं आपण म्हणले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कठीण इन्फेक्शन होणं, ताप येणं आणि ब्लिडिंग होणं हे त्याचे लक्षण होऊ शकतात. लक्षणं तर जी आहेत ती समजली, पण मग साधारणतः चाचण्या कोणत्या कराव्या लागतात की म्हणजे आपल्याला कॅन्सर झालाय की नाही, कर्करोगाचं निदान कसं करायचं? तर जसं आपण ऑलरेडी डिस्कस केले, पहिली चाचणी असणार आहे बेसिक रक्ताची तपासणी, ज्याला आपण CBC म्हणतात, कंप्लीट ब्लड काउंट. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन किती आहे, WBC किती आहे, प्लेटलेट किती आहे ते कळणार. आपण आता इंडियामध्ये मोस्टली सगळं लोक 1 इयरमध्ये एकदा तरी कंप्लीट बॉडी चेकअप करतात आणि त्याच्यामध्ये हा रुटीनली करतातच आहे. तर हे एक खूप चांगली प्रकारची तपासणी आहे, ज्याच्यामध्ये फक्त 200-300 रुपयाची तपासणी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पडू शकते की बाबा रक्त कमी आहे, जास्त आहे, WBC कमी आहे, जास्त आहे, आणि तसंच प्लेटलेट कमी आहे, जास्त आहे. हे तुम्हाला सांगणार की बाबा पुढे तपासणी करण्याची गरज आहे की नाही आहे. जर हे नॉर्मल असणार आहे तर पुढे तपासणी करण्याची गरज कमी असणार आहे. पण ह्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम आहे तर मग पुढची तपासणीमध्ये बोन मॅरो ॲस्पिरेशन बायोप्सी, फ्लो सायटोमेट्री, लिम्फ नोड बायोप्सी, कुठल्या प्रकारच्या रक्ताचा कॅन्सर वाटत आहे ते प्रकार पुढची तपासणी असणार आहे. कधी कधी फक्त काखमध्ये एक गाठी असणार आहे, तर त्याची बायोप्सी करून पण रक्ताच्या कॅन्सरची माहिती पडू शकते. सध्या आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणते रुग्ण उपचार घेत आहेत आणि त्यांच्या काय काय समस्या होत्या? म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी लोक येणार आहेत तेव्हा त्यांचे बरेचसे प्रश्न असतात, तर आत्ता जे लोक आहेत त्यांचे काय प्रश्न होते आणि त्यांच्यावरती कशा पद्धतीने उपचार पद्धती सुरू आहे? तर हॉस्पिटलमध्ये हे कॅन्सर सेंटर आहे. हॉस्पिटलमध्ये बरेच प्रकारचे कॅन्सरचं ट्रीटमेंट होत आहे. रक्ताचे कॅन्सर सोडून ब्रेस्ट कॅन्सर, लंग कॅन्सर, बाकी सगळं कॅन्सरचं पण ट्रीटमेंट होत आहे. जे रक्ताचे कॅन्सर आजचं टॉपिक आहे त्याच्यावरचे जे नॉर्मल प्रश्न असतात आहे, पहिलं तर जर माणूसला सांगितलं की बाबा रक्ताचा कॅन्सर आहे, ते खूप घाबरून जातो. तर त्याचं फर्स्ट प्रश्न असते की मी वाचणार आहे का? तर आन्सर आहे की कठीण प्रकारचे होऊ द्या किंवा क्रोनिक प्रकारचे होऊ द्या, ह्याच्यावर उत्तम प्रकारचे ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आणि कुठलं कॅन्सरमध्ये तर किमोथेरपी पण द्यावं लागत नाही, फक्त एक गोळी किंवा एक इंजेक्शनहून पण बरं होऊ शकतात. जसं CLL आहे, तुम्ही कधी ते एक मेसेज वाचलं असेल, आता रक्ताच्या कॅन्सरचा ट्रीटमेंट भेटला आहे, आता फक्त गोळीहून तुम्ही बरं होऊ शकतात आणि 1-2 ॲड्रेसेस असतात. तर हे ट्रीटमेंट आता पूर्ण देशात अवेलेबल आहे. CML त्याच्यामध्ये फक्त एक गोळी आयुष्यात घ्यायची असते. जसं डायबिटीज असते, जसं ब्लड प्रेशर असते, तसंच ते पेशंट फक्त एक गोळी घेऊन नॉर्मल लाईफ, नॉर्मल ॲक्टिव्हिटीज, नॉर्मल बाहेर जाणं, दुकानात जाणं, स्कूलात जाणं, फिरायला जाणं सगळं करू शकतो. तसंच कुठलं कॅन्सर जे कठीण प्रकारचे कॅन्सर आहे, अक्यूट लुकीमियाज, अक्यूट मायलॉइड किंवा अक्यूट लिम्फॉइड लुकीमिया, त्याच्यामध्ये त्याचं एक प्रोटोकॉल असते, त्याचा प्रमाणे किमोथेरपी द्यावं लागतं. 1 महिन्याची, 6 महिन्याची, 1 वर्षाची, ते कुठल्या प्रकारचं कॅन्सर आहे त्याच्यावर अवलंबन आहे. आणि जर त्याच्यामध्ये पण रिस्क स्ट्रॅटिफिकेशन असते की माइल्ड आहे किंवा खूप हाय रिस्क कॅन्सर आहे, तर कधी हा प्रकाराच्या कॅन्सरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट पण करावं लागतं.
पण काय पण झालं, बोन मॅरो ट्रान्सप्लांट लागलं तरी पण आणि फक्त गोळी लागली तरी पण ह्याच्यावर उपाय अवेलेबल आहे, चांगलं प्रकारचं उपाय आहे आणि लोक सहन करू शकतात. त्याच्यावर सरकाराची हेल्प पण अवेलेबल आहे आणि लोक बरं होतात आणि घरी जातात. जसं तुम्ही स्वतः सांगितलं की जेव्हा तुमच्याकडे कुठलाही पेशंट येतो त्यावेळी तो घाबरलेला असतो आणि तुम्ही सांगितलंय की एक योग्य पद्धतीने उपचार पद्धती दिली तर ते बरा सुद्धा होऊ शकतो. पण असं ठराविक एखादं अचूक औषध आहे की ज्यांनी 100% गॅरंटी दिली जाऊ शकते की हा पेशंट बरा होईल म्हणून? ते कॅन्सरवरती असं औषध निघालंय का? तर तेच म्हणले की कॅन्सरवरती कुठलं कॅन्सर आहे हे प्रमाणावर त्याच्यावर औषध आहे. जसं आपण ऑलरेडी एक्झाम्पल दिलं की CML आहे तर इमॅटिनिब दिलं तर 90% लोक बरं होऊन जातात. जसं CLL आहे फक्त एक इब्रुटिनिबची गोळी दिली 95-96% लोक बरं होत जातात. APML नावाचं कॅन्सर आहे हे तर कठीण प्रकाराचं कॅन्सर आहे. आता ह्याची हिस्ट्री इतकी चांगली आहे की आजून 10 वर्ष आधी 20 वर्ष आधी ह्याच्यावर 90% लोक बरं होत न होते, 90% लोक जगत न होते, इतकं स्ट्रॉंग कॅन्सर होता. ह्याचं जे रिसर्च मॉलिक्यूल आहे ते इनिशियली चायनीजनी काढलं होतं. लोकांनी मांडलं की चायनीज काय काढणार, राहू द्या, हे तर फक्त फाफा मारतात. आणि त्याच्यावर मग पुढे रिसर्च इंडियानी केलं, त्याचं रिसर्च पब्लिकेशन आलं. आज आपण तेच औषध यूज करत आहात आणि 99% सक्सेस रेट आहे. इतकं तर मलेरिया, डेंग्यू किंवा डायबिटीजमध्ये पण नाही आहे. तर तेच आहे कुठल्या प्रकारचं रक्ताचं कॅन्सर आहे, कधी आपण ट्रीटमेंट चालू केलं त्याच्यावर सक्सेस रेट अवलंबून असणार आहे. कर्करोग झाल्यानंतर म्हणजे तो व्यक्ती बराही झाल्यानंतर त्याच्या जीवनशैलीमध्ये काही बदलाव होतो का किंवा काही बदलाव केला पाहिजे का? तर ह्याच्यामध्ये एक फक्त पूर्णपैकी बरं झालं ह्याचा अर्थ काय, आणि जेव्हा आपण म्हणतो 99%, 90%, 80% ह्याचा अर्थ काय, तर 80% कुठलं पण डॉक्टरांनी सांगितलं की बाबा 100 कुठलं पण डॉक्टर 100% गॅरंटी देणार नाही. कुठलं पण डॉक्टरांनी सांगितलं की 70% बरं होतात, तर त्याचा अर्थ असते की 100 लोकांना सेम औषध दिली तर 70 लोक बरं झालं किंवा 90 लोक बरं झालं किंवा 99 लोक बरं झाले आणि बाकीचे उरलेले 1% किंवा 10% ते बरं झाले नाही. तर आता आपण बोलत आहात ते 99 जे बरं झाले त्याच्यावर. तर एकदा आपण म्हणलं की ते क्युअर झाले, त्याचा अर्थ हे असतं की जर हा कॅन्सर नाही झालेला असता तर त्यांची जेवी लाईफस्टाईल व्हायला पाहिजे होती ते असणार आहे. म्हणजे ते स्कूल जाऊ शकणार, ते कॉलेज जाऊ शकणार, ते कामात जाऊ शकणार, ते लग्न करू शकणार आणि बाकी सगळं जे नॉर्मल लाईफस्टाईलमध्ये करू शकणार ते सगळं करू शकतात. ज्यांना कर्करोग झालेला आहे त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? म्हणजे लोकांच्या मनात जी भीती आहे, आज तुमच्याशी बोलल्यानंतर बरीचशी भीती कमी सुद्धा झाली असेल, पण त्यांना मेसेज द्यायचा झाला तर काय द्याल? खूप 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 प्रकारचे आज आजार आले आहे. कर्करोग पण ह्याच्यामध्येच एक प्रकार आहे. सायन्सनी खूप उन्नती केलेली आहे आणि पहिलं जसं भीती जी आहे कर्करोगाची ते मोस्टली हिंदी मूव्हीजमुळे आहे. कोणाला पण जर मारायचं असते तर कर्करोगाचं नाव लावून टाकतात आणि स्पेशली ब्लड कॅन्सरलाचं नाव लावून टाकतात आणि मग ते देवाकडे जातात. रियालिटी अशी नाही आहे. आमच्याकडे वी हॅव हिरोईन्स लाईक लिझा रे, ज्यांनी रक्ताचं कॅन्सर मल्टिपल मायलोमा होतं त्याच्यावर ट्रीटमेंट घेतलेलं आहे, त्यांचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट झालेला आहे आणि आता पूर्णपैकी बरं होऊन बॅक टू नॉर्मल लाईफ आहे. तर ते फक्त हिरोईनासाठी नाही आहे, तुमचं आणि माझ्यासारखा जे नॉर्मल माणूस आहे हे पण हे प्रकारचे ट्रीटमेंट इंडियामध्ये पुण्यात घेऊ शकतात आणि बरं होऊ शकतात. तर प्रेक्षक हो, कर्करोगाविषयी असणारी मनातील जी भीती आहे आशा आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दूर झाली असेल. पण या व्यतिरिक्त सुद्धा कर्करोगाशी संबंधित आणि स्पेशली म्हणजे ब्लड कॅन्सरशी संबंधित तुमचे काही प्रश्न असणार आहेत, ते प्रश्न तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तेच प्रश्न घेऊन आपण डॉक्टर श्वेता यांच्याशी बोलणार आहोत आणि 100% तुम्ही बरे कसे व्हाल याची पूर्णतः खात्री डॉक्टर श्वेता हे तुम्हाला देणार आहेत. त्यामुळे खाली स्क्रोलवरती पट्टी दिलेली आहे, तुम्ही लक्ष
कॅन्सर हॉस्पिटल असेल किंवा अविनाश कॅन्सर क्लिनिक असेल, या ठिकाणी ॲड्रेस आहे, पत्ता आहे, मोबाईल नंबर आहे. तुम्ही एकदा व्हिजिट करा, तुमचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडा. डॉक्टर श्वेता लुक्कड यांची जवळपास 10 ते 12 वर्षांपासून ब्लड कॅन्सरमध्ये प्रॅक्टिस आहे. त्यांचा तितका अभ्यास आहे, त्यामुळे एकदा व्हिजिट तुम्ही करून पहा. आज आपला आवाज आपला आरोग्य या भागाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्हाला इतकीच माहिती पोहोचवायची होती की कर्करोगाला घाबरू नका, त्याच्याशी लढा करा आणि योग्य त्याच ठिकाणी उपचार घ्या. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. तुमच्या घरात कुटुंबामध्ये सुद्धा कुणाला कर्करोग झालेला असेल पण योग्य उपचार पद्धती माहिती नसेल तर नक्कीच खाली जी पट्टी दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता. आपला आवाज आपला आरोग्य या भागामध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत धन्यवाद.